नवे हवे तरी पार्था तिनी लोकी वागतो मी कर्मीच की. आता अनिकाची गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीची ये राठी वर्ततासे. आता अनिकाची गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीची ये राहटी वर्ततासे. हे पृथ्वीसुता, आता जनकादी राजर्षी व ज्ञानयोगी असलेल्या इतर संतांच्या गोष्टी कशाला सांगू. अरे मीच्या राहटीप्रमाणे वागतोय, निरखून पहा. बहिणीशी कसं वागावं, मित्रांशी कसं वागावं, मैत्री कशी टिकवावी, शत्रूशी कसा भाव ठेवावा, चांगल्या गोष्टी शिकवण्या कशा शिकाव्यात. पहा, भगवंतानी अफलातून व्यक्तिमत्व आहे भगवान कृष्णाचं. कोणाकडे जेवावं, कोणाकडे जेवू नये, पहा किती बारकावे सांगितलेत, दाखवलेत त्यांनी. म्हणून स्वतः या ओव्यात म्हणतात, दुसऱ्यांचं सोडा, अरे मी कसा वागतो हे तू निरखून पहा ना. तुम्हाला लोकांना वळण लावण्याकरिता मी कसा वागतो हे पहा. काय साकडे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते मनशी जरी. मला व्यवहारात काही अडचण आहे काय. भगवंताला काही आर्थिक टंचाई आहे का. नाही, काम करावंच लागतं बरं का. मर 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 त्याच्याशिवाय कसं व्हायचं. स्वतःच सांगतात मला काही अडचण आहे का. छनछन गोपाल काही नाही. किंवा कोणती एखादी इच्छा मनात ठेवून धर्माला अनुसरून मी वागतो असे जर तू म्हणशील, बरं तुला असं वाटेल की मला काहीतरी इच्छा आहे आणि त्यासाठी मी धर्मारत राहतोय. मला काही इच्छा आहे का रे. नाही, तुला असं वाटेल की नाही भगवान बहुतेक धर्माचं आचरण याच्याकरता करत असतील, काही हेतू आहे मनामध्ये काहीतरी. तरी पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी ऐसी सामग्री माझी अंगी जाणसी तू. तर माझ्या इतका सर्व गुण व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण असा दुसरा कोणीही या जगात नाही. स्वतःविषयी भगवान सांगतात, अरे मला काही गरज आहे का. आणि मी कसा आहे सांगताना म्हणतात, माझ्या इतका सर्व गुण संपन्न. भगवंतामध्ये किती गुण आहेत, अफाट आहेत, अफाट आहेत. राम 12 कलांनी युक्त होते, भगवान कृष्ण 16 कला युक्त होते. सर्व गुण संपन्न. काही गुण असतात आणि बरेचसे दोष असतात. भगवान सर्व गुण संपन्न आहेत. काय येत नाही, कुठली गोष्ट नाही ही नाहीच. आता गुण कोणकोणते आता सांगायची काही तशी गरज नाही. मधून मधून आपण भगवान गोपालकृष्णांच्या याच्यावरती प्रकाश टाकतच असतो. अरे नेहमी संकटातही हसणारा, स्मित हास्य, शेवटपर्यंत स्मित हास्य. तर माझ्या इतका सर्व गुण व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने भगवान गोपाल कृष्ण संपूर्ण ऐश्वर्य बरोबर घेऊन आलेले आहेत. बाकीचे आलेले असतील तरी बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे. भगवान रामाने सर्व ऐश्वर्य पणाला लावलेलं नाही आहे. मानव देहामध्ये ज्या लिमिटेशन्स आहेत
ज्या काही म्हणजे मानव देहामध्ये असल्यानंतर ज्या गोष्टीचं पथ्य पाणी पाळायला पाहिजे ते रामाने पाळलेलं आहे. ऐश्वर्य दाखवलंच नाही रामाने. आणि भगवान गोपाल कृष्ण ऐश्वर्य सोडून वागलेच नाहीत. लहानपणापासून चमत्कार. अरे पाळण्यात असताना, झोळणीत असताना देखील तो गाडा उडवला राक्षसाचा. पुतळेला दूध पीत असताना मारलं आकाशात उड्डाण करून. सर्व चमत्कारयुक्त जीवन आहे, ऐश्वर्य घेऊन आलेले आहेत. दुर्योधनाच्या दरबारात गेल्यानंतर कृष्ण शिष्टाई करता भगवान गोपाल कृष्णाला पकडा म्हणले. अरे याच्याच जोरावर सगळं काही चाललंय. तर भगवान गोपाल कृष्ण विशाल रूपात असं सगळा देह वाढून टाकला की सगळे घाबरले. रामाने नाही दाखवला असे चमत्कार. धनुष्यबाणाने जे झालं ते झालं, असे चमत्कार नाही दाखवले रामाने. आणि एकही क्षण यांनी असा सोडला नाही की जिथे चमत्कार नाही दाखवला. भगवान गोपाल कृष्णांचा अवतार रहस्यमयी, ऐश्वर्य संपन्न, प्रत्येक क्षणाला त्यांनी दाखवलं चमत्कार. आणि म्हणून म्हणतात, अरे सर्व ऐश्वर्य घेऊन मी आलेलो आहे परिपूर्ण, असा दुसरा कोणीही या जगात नाही. अशा प्रकारची सर्व समर्थ सामग्री माझ्या अंगात आहे. हे तुझ्या अनुभवाला आलेले आहे. तुला माहिती आहे अर्जुना की माझ्या अंगामध्ये काय काय आहेत. कारण भगवान गोपाल कृष्ण मित्र म्हणून, भाऊ म्हणून सारखे बरोबर आहेत. काय प्रचंड तेज अर्जुनाला मिळत असेल, काय अर्जुनाचं भाग्य असेल. आणि तुला अनुभव आहे म्हणजे भगवंतांनी काय काय अनुभव दिला असेल ते लिहिल्या गेलेलं नाही. मृत गुरुपुत्र अनिला तो तुआ पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. अरे मी आपल्या सांदीपणी गुरूंचा मेलेला मुलगा समुद्रात बुडून मेला होता, त्याचा कणही उरला नव्हता. त्यासाठी बलराम यमलोकी गेले, तेथे यमधर्माचा पराभव केला. तो मुलगा परत घेतला, गुरुदक्षिणा पित्यर्थ आणून दिला. तो माझा अति अद्भुत पराक्रम तू पाहिला आहेस. तोच मी मुक्काट्याने व्यवहार कर्मात वावरतो, कर्मे करतो. विद्यार्थी अवस्थेमध्ये 64 दिवस विद्यार्जन केलं. गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते. गुरुदक्षिणा काय हवी म्हणून ज्यावेळेस गोपालकृष्णांनी सांगितलं, गुरुमातेनी सांगितलं, मागून घ्या, याला आपला मेलेला पुत्र परत आण म्हणून. मला सांगा, टेविशनचा शिक्षक एकाला एक आणि एकाला एक असं जर चार्जेस लावेल तर काय होईल? एकाला म्हणले तुला 300 रुपये महिना, एकाला म्हणले तुला 1000 रुपये महिना, एकाला म्हणले तुला 10,000 रुपये. ते म्हणतात शिकवायचं एकच शिकवील. आता यांना गुरुदक्षिणा काय? माझा मुलगा जो मेलाय त्याला जिवंत करून आण. केवढी अवघड आहे गुरुदक्षिणा. वचन दिलं गुरुमातेला, युद्ध करावं लागलं. लहानपणी यमलोकात जाऊन शेवटी ओढून आणला तो मुलगा आणि गुरुमातेला अर्पण केला. माझ्यात काय सामर्थ्य आहे अर्जुना तुला माहिती आहे ना. विद्यार्थी अवस्थेत मी आणलेलं आहे, तरी मी कर्मात वावरतो. 23वा श्लोक. यदि यह्यं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः.
कारण जर मी तंद्रा सोडलेला असा होऊन कर्मामध्ये कदाचित न वागलो तर हे पार्था मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गास अनुसरशील. तंद्री सोडून सर्वही जरी मी न कर्मे राही, सर्व प्रकारे जन माझे घेतील वळण. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्ष का होय जैसा. तयाची एका उद्देशा लागून या. परंतु मी आत्मधर्मात कसा वागतो हे तू पाहतोस की सकाम मनुष्य जसा एका लाभाच्या हेतूने अतिकाळजीने कर्मे करतो, तसे लोकांना आत्मधर्मी आत्मकर्मांचे वळण लागावे हाच एक हेतू मनात धरून मी पण वागतो. पूर्ण भागवत पाहावं लागेल, पूर्ण महाभारत पाहावं लागेल की भगवान कसे वागले प्रत्येक क्षणाला. आणि कसा वागलो ते म्हणतात, मी जर नेहमी समाधी अवस्थेमध्ये राहिले असतो तर लोकांना वळण लागलं नसतं, उलट सगळे समाधीत गेले असते. सगळेच. संसार कसा चालला असता. संसारात राहून परमार्थ कसा करावा हे दाखवण्याकरिता मला सगळा व्यवहार करावा लागला. आणि आत्मधर्मामध्ये वागत असताना व्यवहार कसा करावा, वज्रकवच कसं घालावं, कर्मांचं सगळं कर्माचे शस्त्र जरी अंगावर पडले तरी वज्रकवच कोणत्या प्रकारचं घालावं हे वळण मी लावून दाखवलंय. अर्जुना, मी जर तंद्री सोडून खाली आलो नसतो, वागून दाखवलं नसतं, लोकांना वळण लागलं नसतं. जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणून या. कारण सर्व प्राणी मात्र केवळ आमच्यावरच विसंबून आहेत, तेव्हा त्यांनी प्रकृतीचे विरुद्ध अविज्ञानी अज्ञानी कर्मे करू नयेत म्हणून. अरे सगळे भूत मात्र तर आमच्या अधीन आहेत, आम्ही जसे वागू तसे ते वागले असते. भगवंतानी व्यवहार केला नाही, भगवंतानी बायको केली नाही, भगवंतानी पोरं केली नाहीत, भगवंतानी राज्य केलं नाही, भगवंतानी कर्म केलं नाही, भगवंतानी व्यवहार केला नाही, ते म्हणतील आता व्यवहारच करायचा नाही. म्हणून मला सगळं करून दाखवावं लागलं. म्हणून त्यांनी अज्ञानी कर्म करू नयेत, योग्य कर्म करावेत, म्हणून मला योग्य कर्माचं वळण दाखवावं लागलं. 24 उच्छिद्येयुर्मे लोका न कुर्याम कर्मचेदहम, शंकरस्य च कर्ता श्यामुपहन्यामि मा प्रजा. मी विज्ञानी कर्म जर न करीन हे सर्व लोक नाश पावतील व मी वर्णसंकराचा कर्ता होईन व त्यामुळे या सर्व लोकांना मी मारीन, जणू त्यांचा घातच करीन असे होईल. सोडीन मी कर्म जरी लोकनाशतील तरी, सर्वधाता मी कारण वर्णसंकरे होईन. अशुद्धास शुद्ध करी ऋषी योगी ही कुसरी. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहू आवणी. गोड उभी आहे. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहू आवणी, तरी प्रजा हे कैसेणी निस्तरेल. अरे अर्जुना, आम्ही पूर्ण काम होऊनी, आम्ही आत्मवान होऊन आत्मस्थिती जर आम्ही अखंड राहू लागलोत, अखंड स्थितीमध्ये नेहमी आम्ही समाधी अवस्थेमध्ये जर राहू लागलोत, आणि खरे रात्र आणि दिवस भगवंतानी समाधी अवस्थेत राहावेत. अरे भगवान शंभू एकदा समाधीत गेले की 37 लाख वर्ष जातात, नंतर इंटरवल होते त्यांची. आपली ते एका घंट्यात किती दाई होते, काहींची 2 घंट्यात कितीदा होते. आळंदीला तर बसतच नाही, पटापट पटापट ती जमीन आळंदीच्याशी उडवते.
की असं पटकन उडी मारतो की ते 2 पायावर उभा राहतो की निघालाच गॅलरीच्या बाहेर. ते 37 लाख वर्षांची समाधी असते भगवान शंभूंची. आपले 4 युग जातात. म्हणजे भगवंताचं काम अखंड समाधी बोध अवस्थेमध्ये राहणं. आम्ही पूर्ण काम होवोनी जरी आत्मस्थिती राहू अवनी. अवनी पृथ्वी, पृथ्वीला नाव आहे अवनी. आम्ही आत्मवान होऊन जर या पृथ्वीवर आत्मस्थितीत निरंतर स्थिर राहिलो बस, अखंड समाधी अवस्थेत, तर काय होईल? तर ही प्रजा कोणत्या उपायाने संसार सागर तरून जाईल बोललोच नाहीत आम्ही. कोण वळण लावणार? कोण सांगणार? कसं वळण लागेल? प्रजांनी कोणाकडे पाहावं? प्रजाजनांनी कसं वळण लागावं? म्हणून आत्मस्थिती सोडावी लागते सिद्ध पुरुषांना. इही आमुची वास पहावी मग वर्तती जरी जाणावी. हे लोकस्थिती आगवी नाशिली होईल. लोकांनी तो आमचा मार्ग पाहावा, निरखावा, लक्षात आणावा. भगवान कसे वागले हा मार्ग पाहावा, निरखावा, लक्षात आणावा. कोणत्या प्रसंगाला भगवान कसे वागतात पहा, प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी. अरे भगवान रामचंद्राचं तर पाहण्यासारखं आहे. दासी मंथरेशी देखील भगवान कसे वागतात. ज्या मंथरीने कैकेयीला लावून दिलं